कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली। यावेळी रेल्वेचे अधिकारीही उपस्थित होते। आमदार म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती जाणून घेतली। तसंच बदलापूर रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांचा जाब रेल्वे अधिकाऱ्यांना विचारला। यावेळी त्यांनी बदलापूर स्थानकावर स्वच्छतागृह बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय, प्लॅटफॉर्मवरील शेड, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, कल्याण स्थानकावर लोकल अनावश्यक थांबवल्यानं होणारा विलंब, बदलापूर CSMT दरम्यान 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवणं, लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणं, कर्जत कसारा दरम्यान मेल एक्सप्रेस तसंच मालगाड्यांसाठी वेगळ्या मार्गिकेचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अशा मागण्या त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केल्या। इतकंच नाही तर मध्य रेल्वेच्या DRMनी स्वतः बदलापूरला भेट देऊन इथल्या समस्यांची पाहणी करावी आणि त्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी देखील ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे। त्यांच्या ज्या मागण्या होत्या की या ठिकाणी जे 2 अपघात झाले होते, या अपघातग्रस्त जे नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबियांना मोबदला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर काही कामं चालू आहेत, तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही, ते पाहिलं पाहिजे। स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे। त्याचबरोबर इथं प्लॅटफॉर्ममध्ये स्वच्छता व्यवस्थित दिसत नाहीये, गाड्या वाढल्या पाहिजेत, बरोबर। दुसऱ्या प्रकारच्या काही गाड्या असतील त्या थांबल्या पाहिजेत, एक्सप्रेस थांबल्या पाहिजेत। या ठिकाणून वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली पाहिजे। चिखलोली स्टेशनचा लवकरात लवकर प्रश्न सोडवला गेला पाहिजे। अशा विविध प्रकारच्या मागण्या होत्या। या मागण्यांकरता आम्ही बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं आम्ही DRM साहेबांकडनं, मीना साहेबांकडनं एक लेखी आश्वासन घेतलं होतं आणि त्यानुसार स्वतः आम्ही सर्वजण पाहणी करायला आलो की काय अडचण आहे ती समजून घेणार आहोत आणि सर्व ज्या अडचणी असतील त्या DRM साहेबांकडे पोहोचवण्याचं काम केलं जाईल। लगेच थोड्या दिवसात पुन्हा त्यांच्याकडे जाऊन आम्ही चर्चा करणार। त्यांनी आम्हाला ऑलरेडी ज्या ज्या समस्या पटकन सुटण्यासारख्या आहेत त्या सोडवण्याकरता त्यांनी 2 महिन्याचा अवधी आम्हाला आश्वासन दिलंय। शेड वाढवायची आहे, आता पावसाळा येतोय, कोणालाही पावसामध्ये उभं राहायला नको। त्यांच्या ज्या ज्या जिना सरकता जिना या ठिकाणी बंद होत होता, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आज आम्ही आणि पाहणी करणार आहोत आणि पाहणी करून सुद्धा थांबणार नाही, तर वारंवार ही पाहणी आम्ही करायला येणार आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक गोष्टी नवीन काहीतरी चांगलं काहीतरी या ठिकाणी घडले असेल। इथे कोणाला त्रास द्यायचा नाहीये, कोणावर काही आम्हाला रागरोष करायचं नाही, पण आमच्या बदलापूरच्या नागरिकांच्या ज्या समस्या त्या सुटल्या पाहिजेत। जीव घेण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास सर्वांचा सुखकर झाला पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। तात्यांनी स्वतः एक चांगला प्लॅन तयार केला आहे, इथे काय करायला पाहिजे तेही त्याने त्याच्यामध्ये म्हटलं आहे। तो प्रोजेक्ट जो आम्ही सर्व DRM साहेबांना आता सादर करणार आहोत आणि त्यानुसार रेल्वे प्रवाशांच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर कशा सुटतील आणि त्या पूर्ण कशा होईल याकरता पूर्णपणे लक्ष असलं।